नमस्कार, न्यूज 18 लोकलच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौराईचं आगमन झालेलं आहे। अगदी भक्तिभावाने सर्वांनी आपल्या घरामध्ये गौरींना आवाहन केलेलं आहे। आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा भागामध्ये असलेल्या तोतला यांच्या कुटुंबाकडे आलेलो आहोत। या ठिकाणी त्यांच्याकडे नवसाला पावणाऱ्या महालक्ष्मी आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्या किती वर्षापासून महालक्ष्मी मांडतात, नेमकं त्याच्या मागची काय आख्यायिका आहे। आपण बघू शकतो की यांच्याकडे ह्या महालक्ष्मी आहेत। गेल्या 75 वर्षापासून त्या महालक्ष्मी मांडतात आणि या नवसाला पावणाऱ्या महालक्ष्मी होण्याची ख्याती आहे। लोक या ठिकाणी नवस करतात आणि नवस फेडण्यासाठी दरवर्षी लोक या ठिकाणी येत असतात। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्या केव्हापासून महालक्ष्मी मांडतात आणि नेमकी त्याची कशी आख्यायिका आहे। तुम्ही केव्हापासून महालक्ष्मी मांडता? 75 वर्ष झाले महालक्ष्मी मांडतो, पण त्यावेळेस खूप अति गरिबी होती, तर थोड्यात पावशेर पुरणावर करत होतो। आणि आता महालक्ष्मी अशी कृपा झाली की 30 किलोचं पुरण आहे आणि महालक्ष्मी काही वस्तू नाही सोन्याची, सगळी काही पोहोचली। पहिलं काहीच नव्हतं आमच्याकडे, पण नवसाला पावणारी लोकांचे भाव, लोकांचे येतात इतक्या दुरून दर्शनाला। माता पावती त्यांना सगळ्यांना, महालक्ष्मी माता सगळ्यांना प्रसन्न। तुम्ही सुरुवात केव्हापासून केली महालक्ष्मी मांडण्याची? 75 वर्ष झाली, म्हणजे आमची सासूच्या नवसाची महालक्ष्मी होती। त्यांनी कशासाठी नवस केला होता? त्यांच्या सासूने केला होता, म्हणजे आमच्या आजी सासूने केला होता नवस की ह्या मुलांचं लग्न झालं मी महालक्ष्मी बसवलं। त्यांच्याकडे काही नसताना त्यांनी बसवलेलं, थोडं थोडं करत पूर्ण। तुमच्याकडे कुठनं लोक येतात आणि कशी कशी लोकांची आख्यायिका आहे? तुम्ही घरातले किती जण यासाठी काम करतात? आम्ही याच्यासाठी आमचा पूर्ण परिवार आहेत, मुली लेकी सुना सगळे इथे उभे राहतो आणि नियोजन 1 महिन्यापूर्वी चालू होऊन जातं। सगळ्या मुलींचाही याच्यात खूप मोठा सहभाग आहे। जिथनं तिथनं त्यांची व्यवस्था चालू असते। महिन्या अगोदर साफ सफाई, सोहळ्यामध्ये फराळ पाणी करायचं। हां, तुमच्या कुटुंबातले किती जण सदस्य याच्यामध्ये असतात? आमच्या कुटुंबात आम्ही घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे 2 भाऊ, 2 मुलं, सुना, नातवंड सगळेच एका त्याच्यात राहतो। त्यामुळे पूर्ण परिवार तो आहे, तशाच मुली पण त्याच्यात वरतून येतात सहभाग करायला मधून मधून। नेमकं नवसाला पावणाऱ्याचा अनुभव तुम्हाला कसा आला? तुम्हाला केव्हापासून कळलं की आपली जी महालक्ष्मी आहे त्याला पावणार? मी मीरा तोतला यांची सून। माझ्या आता लग्नाला 15 वर्ष झाले। मी तेव्हापासून बघते की जसं जसं ह्या घरामध्ये जेव्हा आले की ज्यांना मुलं नाही तर ते पाळणा चढवतात। ते छत, ज्यांचं घरचं घर नाही आहे त्यांना राहायला पण त्यांची परेशानी आहे, त्यांनी मन्नत केली आणि त्यांची पूर्ण झालेली। ते एवढे आनंदित होतात आणि ते बघून आम्हाला पण खूप चांगलं वाटतं। तसेच हे घोडे, जे चांदीचे घोडे चढवतात ते तब्येतीसाठी, तसेच ज्यांना जॉब आहे या बिझनेस त्या कामासाठी पण ते घोडे चढवतात। तर मुंबई, पुणे, नागपूर, तसेच जालना जिल्ह्याचे पूर्ण असे वेगवेगळे महाराष्ट्रात येतातच। आता तो बॉम्बे पर्यंत पोहोचली आहे। ही पूर्ण देवीचीच कृपा आहे आमच्यावर, आणि जी आम्हाला एवढी सेवा करण्याचं, सानिध्य देण्याचं आम्हाला कृपा करते आणि अशीच आम्ही करत राहू। आणि हे जे आज एवढे लोक दर्शनाला भक्त येतात, हे बघून आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। आणि हे देवी आम्हाला असंच शक्ती दे, सगळ्यांच्या मन्नती पूर्ण कर आणि असंच दणदण करत दरवर्षी आहे। नक्कीच या महालक्ष्मी आहेत आणि याची आख्यायिका महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेर देखील आहे। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।